माझे मित्र महेश आज त्यांनी हा जो मेळावा घेतलाय खऱ्या अर्थाने त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळी त्यांचा ग्रुप म्हणा किंवा त्यांचे सहकारी म्हणा या सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच. कारण की या अशा धावपळीच्या युगात सुद्धा आज आपल्याला माहित आहे या युद्धजनक परिस्थितीमध्ये आज लोकांची काय परिस्थिती झाली. अशा ह्याच्यात लोकांना रोजगार मिळवून देणं हे सुद्धा म्हणजे मेळावा घेण्यामागचं प्रमुख उद्दिष्ट तेच. आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा घडावी आणि त्यांच्या अशा जे काय उपक्रम असतील त्यात कुठेही एक मित्र या नात्याने कुठेही मी कमी पडणार नाही. ज्यावेळेस त्यांच्याच बाबतीत काय पण असे अनेक जे काय तरुण नाही त्यांना कुठेही अशा प्रकारचे म्हणजे सोशल वर्क करत असतात त्यांच्या बाबतीत त्यांना अजून नेहमी सहकार्य राहणार. आणि खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखंच 4.5 आज एवढे सगळं जिथं म्हणजे एवढे सगळे करायचं म्हणजे आणि त्यात सुद्धा सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी जे केलंय खऱ्या अर्थाने याच्या एवढं महान कार्य असू शकत. आणि सदैव त्यांच्या बरोबर एक मित्र या नात्याने
एक थोरलं माझ्यापेक्षा वाणी मोठं आहे दाढी त्या दाढी म्हणतो म्हणलं कधी हात मारा आपल्या सगळ्यांच्या सेवेशी मी हजर. धन्यवाद. आज महिला समूह आपले सर्वांचे अध्यक्ष जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य या विभागाचे विभागाचे अमोल भाऊ ठाकरे तसेच आपले नगरचे सरपंच आणि आम्ही तसेच उद्योजक आणि या ठिकाणी सर्व आपल्या सगळ्या कंपन्या आहेत नावाची सहभागी सर्व मॅनेजर सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व युवा बंधू आणि आपल्या सर्व बहिणी युवा बंधूंनी बरोबर आपलं प्रथम घोषित करावं आहे की आपण महाराष्ट्रात मेळावा आयोजित केला आणि तरुणांना एवढ्या नामांकित कंपनीमध्ये रोजगाराची संधी दिली त्याबद्दल त्या वडोली जिल्हा परिषद गटाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या आभार मानतो. आणि बरोबर आज आपण तरुणांना रोजगाराची संधी मिळवून दिली. भविष्यामध्ये सुद्धा सर्व मान्यवर सर्व त्या सगळ्यांचा आवाका मोठा आहे. त्याच्यामध्ये त्या सर्वांना आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी रोजगार मेळावा घडवू शकतो. आणि आपल्या सगळ्यांचे खासदार साहेब छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आमदार साहेब छत्रपती शिवराजे भोसले आमदार महेंद्र शिंदे साहेब तसेच सर्व कुठल्याही याच्यामध्ये पालकमंत्री असतील सर्व खासदार पदाधिकारी आणि मंडळाचे सहकारी या सर्वांचं आपण एक चांगला आपण रोजगार मेळावा आयोजित केला तर बरोबर या भागातील या तालुक्यातील तरुणांना चांगला रोजगार आपल्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी लागू शकते. भविष्यात आपल्या होते आणि महिलांची भविष्यात आपण चांगल्या चांगल्या कंपन्या बोलवून त्याचे सगळ्यांची सन्मान आहे. आणि त्यामुळं त्यांना आपल्या सगळ्यांना माहीत असेल की इथे उन्हाळे गाव आहे आणि त्यांना आहे आपले सभापती. त्यामुळे त्यामध्ये पुढे आपल्या सगळ्यांना चांगलं भविष्य आहे. आणि या भविष्यातूनच या ठिकाणी त्यांनी रोजगार आयोजित केलेला आहे. बरोबर सगळ्यांना आज त्या विभागामध्ये
रोजगाराची आवश्यकता आहे आणि बरोबर त्या रोजगार मिळाल्या तेवढ्या मोठ्या संख्येनं रोजगाराची आवश्यकता आहे. तर भविष्यात ते त्यांना त्याची जाणीव करून जाणीव आपल्याला पाहिजे की भविष्यात रोजगाराची आवश्यकता खूप भासणार आहे. त्या पद्धतीनं आपण सर्वांनी करावं लागणार आहे. आणि आजची संख्या वाढला आज आपल्याला मानलं पाहिजे की भविष्यामध्ये त्यांना सुद्धा एक याचं त्यांना ऊर्जा तयार झालेली आहे. त्यासारखे आपण मेळावे ठरवले पाहिजे आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार कंपन्यांना सुद्धा आवश्यकता आहे. चांगल्या स्किल वर्करची आवश्यकता आहे. स्किल सध्या आपल्या वैद्यकाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्या व्यासपीठाला सगळ्यांनी फायदा करून घ्यावा आणि भविष्यात त्यांना आमची भविष्यात चांगला मोठा वेळावा भरपूर आणि त्यामध्ये त्याची नोकरी लागली यासाठी आणि आपल्या सर्वांना बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. And first of all, welcome to all the distinguished guests sitting here on their hands. In our citizens who are resident, some of the indigenous side now, all of the gathering of aspiring to join them with critical expedition together. So I want to recognize because I a lot of participation from is a campaign. Best for the figures, best for the customers, best for the accountants, the market security. आज रोजी पश्चिम महाराष्ट्रातला मी सांगेन की हा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रोजगाराचा महामेळावा होता. तिथे 40 पेक्षा जास्त कंपन्या आल्या होत्या. इंटरनॅशनल आणि नॅशनल कंपन्यांचा सहभाग होता. आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून प्रचंड युवकांचा आणि युवतींचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. जवळपास 4,500 पेक्षा जास्त युवतींनी सहभाग नोंदवला. त्यातले आतापर्यंत दुपारपर्यंत आकडे होते 1250चा आकडा आम्ही टप्पा पार केला नोकऱ्या देण्यात. 5-6 वाजेपर्यंत आमचा अंदाज आहे की तो आकडा 2000 पर्यंत जाऊ शकतो. आणि येणाऱ्या काळात ह्यापेक्षा मोठा कार्यक्रम आम्ही घेण्याचा आमचा मानस आहे. आणि इथं आलेल्या सर्व युवतींचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही आमच्यावरती, आमच्या फाउंडेशनवरती, आमच्या सहकार्यांवरती विश्वास ठेवून तुम्ही इथे आलात. आम्हाला आमच्याकडून तुम्हाला थोडंसं काहीतरी देता आलं तर त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम आम्ही छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हा कार्यक्रम केलाय. आणि आम्ही सगळे महाराजांचे कार्यकर्ते. महाराजांच्या मार्फत जे होणारे कार्यक्रम असतात त्यामध्ये हा पण कार्यक्रम होता. तो फक्त कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या मार्फत केला. येणाऱ्या काळात महाराज साहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोठे मोठे असेच कार्यक्रम करणार आहोत. ते तुम्हाला लवकर समजेलच.